तर सगळ्यांना माहितीये कोकणात गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरी येतात. त्याला गौरी आवाहन असे म्हणतात. गौरी ही निसर्ग देवता असून तिचं वास्तव्य पाण्याच्या ठिकाणी असतं असं मानलं जातं. माझ्या आजोळी सुद्धा नदी, विहीर किंवा गावातील तळ्यागाठी गौरी आवाहन पूजा करण्याची पारंपरिक प्रथा मी नेहमी बघत आले. हळद, तिरडा, आघाडा अशी अनेक रोपटी गौरीचे प्रतीक मानले जाते. पाण्याचा विडा, शेण, अगरबत्ती, करंडा, रांगोळी, फुले, पाण्याचा तांब्या हे सगळं घेऊन सुहासिनी स्त्रिया पाणवट्यावरती जातात. आपापली जागा ठरवून ते जागा गोलाकार शेणाने सारवतात व तिथे छान रांगोळी सुद्धा काढतात. गौरीची सामूहिक गीते सुद्धा गातात. गमतीचा भाग म्हणजे अशी आख्यायिका सांगितली जाते की महादेव गौरीला माहेरी न जाण्यासाठी विनवणी करीत असतात, पण गौरीने माहेरी जाण्याचा हट्टच धरलेला असतो. अखेर महादेव गुप्तपणे पदरा आडून तिच्या माहेरी येतात. 1.5 दिवस भाजी भाकरी सोबत सासरवाडीच्या सेवेचा आनंद घेऊन पुन्हा गौरी आणि गणपती सोबत परततात.